पाऊस आला जोरात आणि नागपूर बुडालं पुरात। होय मंडळी, हे मुंबई पुणे नाहीये, हे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाडकं नागपूर शहर। बघा नागपूरचा कसा स्विमिंग पूल झालाय, पण या पुरानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत। अनेक जण उघड्यावर आलेत आणि प्रशासनाचा निष्काळजीपणाही उघडा पडलाय। नागपूरमध्ये अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसानं संपूर्ण शहराला जलमय केलंय आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शहरातील नरेंद्रनगर, मनीषनगर, सोमलवार शाळा परिसरासह अनेक सखल भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। शाळांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला चक्क जेसीबी यंत्राचा वापर करावा लागलाय। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। उपराजधानी नागपूरला निसर्गाच्या तीव्र कोपाचा सामना करावा लागतोय। मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या अवघ्या 3 ते 4 तासांच्या ढगफुटी सदृश्य पावसानं संपूर्ण नागपूर शहराचा भूगोल बदलून टाकलाय। शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। अनेक मुख्य चौक आणि भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत। या अचानक आलेल्या संकटामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली। विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेस हा पाऊस झाल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली होती। प्रतापनगर भागातील सोमलवार हायस्कूलच्या मैदानावर आणि परिसरात अचानक कमरे इतकं पाणी साचल्यामुळे शेकडो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी शाळेच्या इमारतीत अडकून पडले। त्यांची दोरीच्या सहाय्यानं सुटका करण्यात आली आहे। तर इतर भागात अडकलेल्या लोकांना प्रशासनानं तातडीनं धाव घेत एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकाच्या मदतीनं मदतकार्य सुरू केलंय। पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की कोणतीही लहान गाडी तिथे जाणं अशक्य होतं। अखेर प्रशासनानं रस्त्यावरील पाण्याचा अंदाज घेत मोठ्या जेसीबी यंत्रांना पाचारण केलंय। जेसीबीच्या समोरील मोठ्या बकेटमध्ये एका वेळी 7 ते 8 लोकांना बसवून पुरातून सुरक्षित रस्त्यावर आणण्यात आलं। सोशल मीडियावर या बचावाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून मुलांचा थरार आणि लोकांची भीती स्पष्टपणे दिसून येते। दुसरीकडे नागपूरच्या अंतर्गत वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे वृद्धांचे हाल बेहाल झालेत। बेलत रोडी आणि नरेंद्रनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतःहून मदतकार्य हाती घेतलं। एका सखल भागात राहणाऱ्या अत्यंत वृद्ध आजीबाईंच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना चालणं किंवा बाहेर पडणं अशक्य झालं होतं। पाण्याचा वेढा इतका वाढला की खोलीत गळ्यापर्यंत पाणी येण्याची भीती निर्माण झाली होती। अशा बिकट परिस्थितीत परिसरातील काही धाडसी तरुणांनी तत्परता दाखवली। त्यांनी घरातून एक मोठी चादर आणून तिची झोळी तयार केली आणि त्या आजीला अत्यंत काळजीपूर्वक त्या झोळीत बसवून 4 तरुणांनी उचलून सुरक्षित ठिकाणी हलवले। प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच स्थानिक तरुणांनी दाखवलेलं हे शौर्य आणि आजीला झोळीतून सुखरूप बाहेर काढण्याचं दृश्य उपस्थितांचे डोळे उलावणारं ठरलंय। पूर आला भरपूर, बुडालं नागपूर, अशीच काहीशी परिस्थिती नागपूरकरांनी अनुभवली आहे। शहरातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेमुळे या पुराची तीव्रता अधिक वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। मनीषनगर रेल्वे उड्डाण पुलाखालील भुयारी मार्ग आणि नरेंद्रनगर अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। महापालिकेनं बसवलेले पाण्याचे उपसा पंप अपयशी ठरल्यामुळे नरेंद्रनगर अंडरपासमध्ये एक महागडी थार गाडी मध्यभागातच अडकली आणि ती छतापर्यंत पाण्यात बुडाली। शहरातील ड्रेनेज यंत्रणा साफ न केल्यामुळे आणि ठिकठिकाणी सुरू असलेल्या सिमेंट रस्ते, मेट्रोच्या बांधकामाच्या ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाले। अवघ्या 2 ते 3 तासात तब्बल 108 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे मनपा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली। भारतीय हवामान विभागानं नागपूर आणि संपूर्ण विदर्भ क्षेत्रासाठी पुढील 2 ते 3 दिवसांकरिता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पावसाचा इशारा लक्षात घेता नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत बुधवार 29 जुलै जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस अधिकृत सुट्टी जाहीर केली। कोणत्याही परिस्थितीत पालकांनी मुलांना घराबाहेर काढू नये आणि नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले। सकल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं असून महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं तैनात ठेवण्यात आली आहेत। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।